आणखी एक उदाहरण समोर आलंय। प्रकरण आहे पालघरमधलं। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला लागून असणारी तब्बल 55 एकर जमिनीची मालकी असणाऱ्या संस्थेनं कवडीमोल दरानं याची विक्री कशी केली हे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल। हे प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर आता कारवाईला सुरुवात झाली आहे। हा व्यवहार नेमका कसा झाला आणि सरकारला कोट्यवधींचा चुना कसा लावण्यात आला याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। पालघर जिल्ह्यातल्या तलासरीमध्ये मोठा जमीन घोटाळा उघड झालाय। तलासरीच्या काजळी सहकारी सामुदायिक शेती संस्थेची जमीन कवडीमोल दरानं व्यावसायिकाच्या घशात घालण्यात आली आहे। 2022 मध्ये या 55 एकर जमिनीची कवडीमोल दरानं विक्री करण्यात आली आहे। या जमिनीचं सध्याचं बाजार मूल्य शेकडो कोटींच्या घरात असतानाही ही जमीन केवळ 70 लाखांना विकली गेल्याचं उघड झालंय। 2022 मध्ये रेडी रेकनरनुसार या जमिनीची किंमत 7 कोटी रुपये असतानाही संस्थाचालक आणि तत्कालीन सहाय्यक निबंधकानं अवघ्या 70 लाखात ही जमीन एका व्यावसायिकाला विकली। या प्रकरणात सध्याच्या सहाय्यक निबंधकांनी पोलीस तक्रार दाखल केली आहे। इंडेक्स 2 ची जर रक्कम बघितली तर 6,39,27,100 इतके इंडेक्स 2 प्रमाणे त्या याची रक्कम आहे जमिनीची, पण ती 70 लाखात विक्री करण्यात आलेली आहे। या खरेदी विक्रीमध्ये काही जे सहकारी संस्थेचे संचालक आहेत त्यांचा देखील सहभाग असल्याचं सांगितलं जातं। हो, त्यांचा सहभाग आहे। ज्या नावावर 70 लाख पण संस्थेत आले आणि विदिन लगेच त्याच दिवशी ट्रान्सफर झालेले त्यांना सुद्धा जबाबदार धरण्यात आलेला आहे आणि असे एकूण 6 लोकांविरुद्ध FIR करण्यासाठी आपण परवानगी देण्यात आलेली आहे। तलासरीतल्या काजळी इथं शासनाकडून शेतकऱ्यांसाठी सामुदायिक शेती सहकारी संस्था निर्माण करण्यात आली होती। या संस्थेसाठी 55 एकर जमीनही देण्यात आली होती। धक्कादायक प्रकार म्हणजे खरेदी करणारे काही जण या संस्थाचालकांमधूनच काही असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। त्यानंतर एका लेखापरीक्षकामार्फत संस्थेचं आणि जमिनीचं ऑडिट करण्यात आलं। या ऑडिटमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचं उघड झालंय। या प्रकरणात कुणावर कारवाईची शिफारस करण्यात येते बघूया। उपेंद्र रॉय संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष, रामजी रॉय संस्थेचे तत्कालीन उपाध्यक्ष, निमिष कीर्तिकुमार शहा परफेक्ट असोसिएट्स, मेहुल रणजित सिंह ठाकूर नोटरी व्यवहारास मान्यता देणारे, उमाकांत चेटुले अवसायक, अजय गुजराती तत्कालीन सहाय्यक निबंधक, या 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यासाठी तलासरी पोलिसांना पत्र देण्यात आलंय। मात्र लवकरच गुन्हा दाखल झाला नाही तर मनसेनं आंदोलनाचा इशारा दिलाय। आम्ही याच्या विरोधात पाठपुरावा केलाय। आम्ही माननीय जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे पत्र व्यवहार केला, परंतु त्यांनी आम्हाला कुठल्याही पद्धतीचे उत्तर दिलेलं नाही मिळत आणि ह्याच्यावर आता आम्ही जेव्हा त्यांची भेट केली तेव्हा त्यांनी सांगितलं की ह्याच्यावरती आमची कारवाई चालू आहे, आमचा पाठपुरावा आम्ही करतो आहे। ह्याच्यावरती जर गुन्हा दाखल झाला नाही तर येत्या 8 दिवसात आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन आम्ही उपोषण करणार आहोत, असा आम्ही मनसेच्या वतीने आम्ही त्यांना इशारा देतो। त्यामुळे आता या प्रकरणात पोलीस गुन्हा कधी दाखल करणार असा सवाल उपस्थित झालाय। सहाय्यक निबंधक डहाणू यांच्याकडून मागील काही महिन्यापूर्वीच या संदर्भात गुन्हा दाखल करण्यासाठी पालघरच्या तलासरी पोलिसांना पत्र देण्यात आलं असलं तरी अजूनही तलासरी पोलिसांकडून कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही। विशेष म्हणजे अधिकृतरित्या ऑडिट झालं असतानाही तलासरी पोलिसांकडून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास चालढकल केली जात असल्याने आता तलासरी पोलिसांवरही या प्रकरणात संशय व्यक्त केला जातोय। संतोष पाटील, ABP माझा, पालघर। तर निवडणुकीचा प्रचार म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंत ऐकू येणाऱ्या घोषणा, राजकीय सभा, मेळावे, कोपरा सभा, प्रचार करणाऱ्या गाड्या असं चित्र सर्रास बघायला मिळतं। मात्र पुणे जिल्ह्यातल्या मंचरमध्ये मात्र सूर्य मावळल्यावर प्रचार देखील शांत होतो।